नमस्कार मित्रांनो, तर मी तुमचा सर्वांचा मित्र अनिल पवार. तर पुन्हा एकदा मी राजस्थानमधील कुंभल किल्ला पाहण्यासाठी आलेलो आहे. हा कुंभलगड म्हणजे ही जी भिंत आहे या किल्ल्याची, ती संपूर्ण आशिया खंडामधील सर्वात मोठी भिंत आहे. म्हणजे अंदाजे तरी 38 किलोमीटरची एवढी भिंत आहे आणि ह्याच किल्ला पाहण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. तर आता या संपूर्ण किल्ल्याची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर आज मी आलेलो आहे राजस्थानमधील राजसमंद जिल्ह्यातील कुंभलगड हा किल्ला पाहण्यासाठी. तर हा व्हिडिओ पाहताना जे कोणी नवीन मित्र असतील त्यांनी सुरुवातीला आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. 15व्या शतकात मेवाडचे महाराणा होते, ते महाराणा कुंभा हे होते आणि त्यांनीच आपल्या संपूर्ण जीवनभरात मेवाड राजाच्या संरक्षणाकरिता आपल्या कार्यकाळामध्ये 32 किल्ल्यांची निर्मिती केली आणि त्यातीलच हा एक किल्ला कुंभलगड किल्ला आहे. गणेश मंदिर. रामपूलच्या डाव्या बाजूला असलेले हे मंदिर महाराणा कुंभा यांनी बांधलेले होते आणि गर्भगृहात गणेशाची प्रतिमा आहे. दक्षिणेकडून पायऱ्या चढून प्रवेश करताना उंच व्यासपीठावर उभे राहून हे मंदिर आहे. गर्भगृहात वक्र विटांचा शिखर सजवलेला आहे. 1458 मध्ये बांधलेल्या किल्ल्याच्या पूर्वेकडील बाजूला नीलकंठ महादेवाचे मंदिर आहे. शिवाच्या मध्यवर्ती मंदिराकडे एका आयताकृती भिंतीतून आणि 24 विशाल खांबांनी आधारलेल्या संरचनेतून जाता येते. शिवाची मूर्ती काळ्या दगडापासून बनवलेली आहे आणि तिच्यावर 12 हात आहेत. शिलालेखांवरून असे दिसून येते की मंदिराचे नूतनीकरण राणा सांगा यांनी केले होते. माताजी मंदिर, ज्याला खेडादेवी मंदिर देखील म्हणतात, ते नीलकंठ मंदिराच्या बाजूला आहे. महाराणा कुंभा हे राजपुतांच्या सिसोदिया कुळातील होते. त्यांची राजवट 1433 ते 1468 या काळात होती. त्यांच्या कारकिर्दीत मेवाड हे उत्तर भारतातील सर्वात शक्तिशाली राजकीय शक्तींपैकी एक बनले. त्यांना चित्तोडदुर्गाचा आधुनिक निर्माता म्हटले जाते. त्यांनी मुसलमानांना हरवून राजपुती राजनीतीला एक दोहरा रूप दिले होते. आज देखील किल्ल्याच्या परिसरामध्ये 70 जैन मंदिरं आणि हिंदू मंदिरं पाहण्यास मिळतात. कुंभलगड हा किल्ला मेवाडचे महान राजा आणि लष्करी नेते महाराणा प्रताप यांचंही जन्मस्थान आहे. कुंभलगड किल्ल्याची ही भिंत जवळपास 38 किलोमीटर एवढी पसरलेली आहे. ही भिंत विविध ठिकाणी 15 ते 25 फूट एवढी रुंद आहे. कुंभलगड किल्ला, ज्याला भारताची महान भिंत असेही म्हणतात, हा भारतातील राजस्थान राज्यातील राजसमंद जिल्ह्यातील कुंभलगडमधील अरवली टेकड्यांच्या पश्चिमेकडील रांगेवर एक किल्ला आहे. राजसमंद शहरापासून अंदाजे 48 किमी आणि उदयपूरपासून 84 किमी अंतरावर हा किल्ला 15व्या शतकात राणा कुंभाने बांधला होता. कुंभलगडची ही भिंत जगातील सर्वात लांब अखंड भिंतींपैकी एक आहे, जी 38 किलोमीटर लांबीची आहे. हे मेवाडचे महान राजा आणि लष्करी नेते महाराणा प्रताप यांचं जन्मस्थान देखील आहे. महाराणा कुंभाने हा किल्ला बांधण्याचं काम 1443 साली सुरू केलं होतं आणि हे काम 1458 मध्ये हा किल्ला बांधणीचं काम पूर्ण झालं होतं. म्हणजे एकंदरीत पाहिलं तर तब्बल 15 वर्ष एवढा कालावधी हा किल्ला बांधण्यासाठी लागला होता. मित्रांनो, कुंभलगड किल्ल्याची ही जी भव्य अशी जी भिंत आपण पाहताय, ही भिंत जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी भिंत आहे, जी भारतातील महान भिंत म्हणून ओळखली जाते. कथितपणे या भिंतीवर एकत्रित 8 घोडे शेजारी कूच करू शकतील इतकी जागा आहे. कुंभलगड किल्ल्याच्या भिंतीवर 7 भक्कम असे दरवाजे आहेत. कुंभलगड किल्ल्याची भिंत राजस्थानच्या अरावली पर्वत रांगांच्या पश्चिमेला आहे. कुंभलगड किल्ला हा राजस्थानच्या डोंगरी किल्ल्यांमध्ये समाविष्ट आहे. कुंभलगड किल्ल्याची भिंत 38 किलोमीटर एवढी पसरलेली जगातील सर्वात लांब आणि अखंड भिंतींपैकी एक आहे. राजस्थान राज्यातील राजसमंद जिल्ह्यातील सर्वात जुना 600 वर्षपूर्वीचा कुंभलगड किल्ला हा भारतातील सर्वात मोठ्या किल्ल्यांपैकी एक आहे.
कुंभलगड किल्ला सिसोदिया राजपुतांनी सुरक्षेच्या दृष्टीने बांधलेला आहे. या किल्ल्याच्या सभोवताली 38 किलोमीटरची भव्य अशी भिंत भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे. असं म्हणतात की चायना देशाच्या भिंतीनंतर कुंभलगड किल्ल्याची ही भिंत जगातील दुसऱ्या क्रमांकाची भिंत आहे. राजस्थानचे 2 मोठे क्षेत्र आहेत, मेवाड आणि मारवाड. यांना जोडणारा किल्ला म्हणजे कुंभलगड. या किल्ल्याचा त्यावेळी राजे युद्धस्थितीमध्ये शरण जाण्यासाठी याच किल्ल्याचा आश्रय घेत असे. या ठिकाणी असं म्हटलं जातं की राणा कुंभा जेव्हा हा कुंभलगड किल्ला बांधत असताना दिवसा जेवढ्या भिंती बांधायचे त्या सर्व भिंती रात्री कोसळून पडायच्या. असं का व्हायचं तर या ठिकाणी असं सांगतात की कुंभलगड हा किल्ला निर्मितीच्या वेळी एका ऋषीचा बळी देण्यात आला होता. महाराणा कुंभाने पाहिलं की या ठिकाणी या डोंगरावर अशी कोणतीच गोष्ट नाही, तरी देखील भिंती कशामुळे पडत असाव्यात. तर या ठिकाणी एक ऋषी तपश्चर्या करत होते. तेव्हा महाराणा कुंभाने त्यांना विचारलं की भिंती कशामुळे कोसळतायत. तेव्हा ऋषीमुनीने सांगितलं की येथे एका देवीचं स्थान आहे, त्यामुळे बांधलेल्या भिंती कोसळतायत. तेव्हा महाराणा कुंभाने ठरवलं की आपण या ठिकाणी देवीची पूजा प्रार्थना करून देवी मातेला प्रसन्न करायचं आणि त्यानंतर येथे किल्ला बांधणीला सुरुवात करायची. तेव्हा ऋषीमुनींनी राजांना सांगितलं की पूजा प्रार्थना करून समस्या सुटणार नाही, तर या ठिकाणी स्वइच्छित नरबळी द्यावा लागेल. त्यावर कुंभा राजा म्हणाले की असा कोण मनुष्य असेल जो स्वइच्छेने आपला बळी देईल. तेव्हा ऋषी राजांना म्हणाले की आपण माझा बळी घेऊ शकता, पण माझ्या काही अटी आहेत, त्या मान्य कराव्या लागतील. पहिलं, आपण किल्ला बांधाल त्यात माझंही नाव राहिलं पाहिजे. दुसरं हे की मी या डोंगरावर चालत जाऊन जेथे थांबेन तेथे आपण माझी मान कापायची आणि तेथे मुख्य दरवाजा बनवला जावा आणि जेथे माझं शरीर पडेल तेथे किल्ला बांधणीला सुरुवात करायची आहे. महाराणा कुंभा यांनी ऋषीजींच्या अटी सहमत करून याच ठिकाणी ऋषीजींची तलवारीने मान कापली आणि म्हणूनच ऋषीजींच्या आठवणीत या ठिकाणी मंदिर बांधण्यात आलं. सांगितलं जातं की येथून ऋषी मान कापलेल्या अवस्थेमध्ये डोंगरावर पुढे चालत गेले आणि त्यांचं शरीर डोंगरावरील सर्वात उंच जागेवर पडलं आणि म्हणूनच येथे हे मंदिर बांधण्यात आलं आणि येथेच त्यांचा अंत्यसंस्कार करण्यात आला. त्यानंतर किल्ल्याच्या बांधलेल्या भिंती पडायच्या थांबल्या. सांगितलं जातं की हे ऋषी भैरवनाथाचं रूप होतं आणि म्हणूनच किल्ल्याचा मुख्य दरवाजा भैरव पोल या नावाने बांधण्यात आला. आता ही जी छोटी इमारत आपण पाहताय ही त्यावेळी दुश्मन सैन्यांवर लक्ष ठेवण्यासाठी बांधण्यात आली होती. दुश्मन सैन्याच्या आक्रमणावेळी या ठिकाणावरून सैनिक दुश्मनांवर लक्ष ठेवायचे आणि आपण पाहू शकताय की ह्या इमारतीवर दुश्मनांवर आक्रमण करायला सोपं जायचं. त्यावेळी ह्या इमारतीचा खूपच फायदा झाला. कुंभलगड किल्ला, ज्याला भारताची महान भिंत असेही म्हणतात, हा भारतातील राजस्थान राज्यातील राजसमंद जिल्ह्यातील कुंभलगडमधील अरवली टेकड्यांच्या पश्चिमेकडील रांगेवर एक किल्ला आहे. राजसमंद शहरापासून अंदाजे 48 किमी आणि उदयपूरपासून 84 किमी अंतरावर हा किल्ला 15व्या शतकात राणा कुंभाने बांधला होता. कुंभलगडची ही भिंत जगातील सर्वात लांब अखंड भिंतींपैकी एक आहे, जी 38 किलोमीटर लांबीची आहे. हे मेवाडचे महान राजा आणि लष्करी नेते महाराणा प्रताप यांचं जन्मस्थान देखील आहे. हा जो आपण पाहताय तो पागडा पोल आहे. यातून फक्त त्या काळात घोडे यायचे. याच ठिकाणी महाराणांचे घोडे बांधले जायचे. हा आहे चौगान पोल. किल्ल्याच्या सर्व दरवाजांच्या नावांचं महत्त्व असायचं. चौगान म्हणजे समतोल, म्हणजे सपाट जागा, आणि याच ठिकाणी राजांचे सर्व हत्ती ठेवले जायचे आणि किल्ल्याच्या वरच्या भागात फक्त घोडे जायचे. महाराणा उदयसिंग आणि महाराणी जयवंताबाई
यांचा मुलगा महाराणा प्रताप यांचा जन्म याच ठिकाणी झाला होता. महाराणा प्रताप यांच्या शासन काळात देखील या किल्ल्यात अनेक आक्रमणं झाली, पण कोणत्याच दुश्मनाला ताबा घेता आला नाही. महाराणा कुंभा हे एक अजय योद्धा होते. त्यांना कोण मारू शकत नव्हते तर कोणी हरवू शकत नव्हते. आता आपण पाहतोय बादल महल. तर हा बादल महल, याला बादल महल का म्हणतात, तर हा किल्ल्याच्या सर्वात उंचावरील भाग आहे आणि पावसाळ्यामध्ये हा पूर्ण ढगांनी आच्छादलेला असतो. त्या काळातील प्रसिद्ध वास्तुकार मंडन यांच्याद्वारे हा किल्ला बांधण्यात आला. त्यावेळी आकर्षक असं नक्षीकाम आणि सुंदरता देण्यात आली होती. त्याचा आपण आज देखील अंदाज लावू शकत नाही. बादल महल हा 2 मजली महल आहे. पहिल्या मजल्याला जनाना महल म्हणतात, कारण या ठिकाणी सर्व महाराणी राहत असे, आणि दुसरा मजला मर्दाना महल असं म्हटलं जायचं, कारण त्या ठिकाणी सर्व राजे महाराजे राहत असे. आणि आपण हे जे काही कलाकौशल्य पाहताय हे सर्व त्याच काळातील आहे. आपण आता जे हे पाहताय ते हेच मंदिर आहे की ज्या वेळेला महाराणा कुंभाने ऋषीजींचं मुंडकं कापल्यानंतर त्यांचं शरीर येथेच येऊन पडलं होतं. येथील बादल महल येथे असणाऱ्या या भिंतींवर ही जी चित्र आपण पाहताय, ही चित्र बनवण्यासाठी अन्य कोणते रंग वापरण्यात आले नव्हते, तर नैसर्गिक भाज्यांपासून हे रंग तयार करून चित्र काढलेले आहेत आणि ते आज देखील सुस्थितीत आपल्याला पाहावयास मिळत आहेत. 1457 मध्ये गुजरातचा अहमद शहा दुसरा याने किल्ल्यावर हल्ला केला, पण तो प्रयत्न निष्फळ ठरला. त्यावेळी स्थानिक लोकांचा असा समज होता की किल्ल्यातील बाणमाता देवतेने त्यांचे रक्षण केले आणि म्हणूनच त्याने पुढे मंदिरे उद्ध्वस्त केली. 2013 मध्ये कंबोडियातील नोम पेन येथे झालेल्या जागतिक वारसा समितीच्या 37व्या बैठकीत राजस्थानातील इतर 5 किल्ल्यांसह कुंभलगड किल्ला राजस्थानच्या डोंगराळ किल्ल्यांच्या गटाअंतर्गत युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आला. 1458 ते 59 आणि 1467 मध्ये महमूद खिलजीने आणखी प्रयत्न केले, परंतु तेही निष्फळ ठरले. अकबराचा सेनापती शहाबाज खान याने ऑक्टोबर 1577 मध्ये या किल्ल्यावर हल्ला केला आणि 6 महिन्याच्या वेढानंतर एप्रिल 1578 मध्ये तो किल्ला ताब्यात घेऊ शकला. परंतु पुढे 1583 मध्ये प्रतापाने तो परत मिळवला. 1818 मध्ये संन्याशांचा एका सशस्त्र तुकडीने किल्ल्याचं रक्षण करण्यासाठी एक चौकी तयार केली, परंतु जेम्स टॉडने त्याला खात्री दिली आणि किल्ला ब्रिटिशांनी ताब्यात घेतला आणि त्यानंतर उदयपूर राज्यात परतला. मेवाडच्या महाराणांनी त्यात भर घातली, परंतु महाराणा कुंभाने बांधलेली मूळ रचना अजूनही आहे.
बादल महलवरून ही खाली जी आपण जागा पाहताय, याच ठिकाणी राजा आपल्या मीटिंग घ्यायचे. महाराणा कुंभा यांना अनेक गोष्टींची आवड होती. शास्त्रीय संगीत, वीणावादन, वास्तुतज्ञ, कविता लिहिणं, हे सर्व गोष्टी ते इथेच करायचे. आणि याच काळामध्ये त्यांचे मोठे पुत्र होते उदयकरण. यांना राजगादीचं लालच आलं. त्यांच्या मनात आलं की माझ्या वडिलांना नाही कोणी मारू शकत, नाही कोणी हरवू शकत, तर मी कधी महाराणा बनणार. महाराणा कुंभाला त्यांचा मुलगा उदयसिंह पहिला याने मारले, जो नंतर हत्यारा, खुनी म्हणून ओळखला जाऊ लागला. कुंभलगड येथील कुंभस्वामी मंदिराजवळ महादेवाच्या काठावर बसून प्रार्थना करत असताना त्यांची हत्या करण्यात आली. पुढे जाऊन उदय स्वतः 1473 मध्ये मरण पावला. कधी कधी मृत्यूचे कारण वीज पडल्याचे सांगितले जायचे, परंतु खून देखील असण्याची शक्यता जास्त आहे.